नमस्कार. आज आपण पाहूयात मखाण्याचे लाडू. आता मखाण्याच्या लाडवासोबत अशा काय इन्ग्रेडियंट आहे ज्या तुम्ही वापरल्या तर हे लाडू आणखीनच पौष्टिक होतील, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मखाण्याचे अनगिनत असे फायदे आहेत. मखाण्यामध्ये प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं, ज्याने आपलं वजन कमी होतं, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतं, सोबतच हृदयसुद्धा स्वस्थ राहतं आणि मखाण्यामुळे पाचनसुद्धा सुधारतं. म्हणून ज्यांना कोणाला पोटाचे आजार आहेत, पोट व्यवस्थित साफ होत नाहीत, त्यांनी मखाण्याचं सेवन जरूर करावं. मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर प्रमाणात असतात, त्यांनी आपली त्वचासुद्धा चांगली राहते. आता बघा, मखाण्यांना असं वरतून टर्फल असतं, हे काळं खूप हार्ड असतं हे, तर हलकंसं राहिलेलं असलं तर ते काढून घ्यावं, नाहीतर मग लाडवामध्ये कचकच लागेल. पाहू शकता असं येतं एखादा दोनला, तर ते काढून घ्यायचं बघा. आणि मखाणे आपण ड्राय रोस्टच करून घेत आहे. हे लाडू तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकता. उपवास नसेल तर तसे सुद्धा हे लाडू तुम्ही घरात जरूर बनवून ठेवा, कारण सणासुदीचे दिवस येत आहेत. आणि स्पेशली माझ्या मैत्रिणी, तुम्ही हे लाडू जरूर बनवा तुम्ही, कारण अख्ख्या घराची काळजी घ्याल, अख्ख्या घरासाठी काही ना काही हेल्दी काय त्यांच्या आवडीचं बनवत राहाल, पण स्वतःसाठी मात्र कधीही वेळ काढणार नाही, स्वतःसाठी काही पौष्टिक पदार्थ बनवून खाणार नाही, हे मला माहिती आहे. म्हणून ही रेसिपी तुम्ही आवर्जून बनवा, हे लाडू तुम्ही आवर्जून बनवा आणि रोज एक लाडू खा, म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये काम करायला दुपटीने आपल्याला एनर्जी मिळेल. तर आता इथे पाहू शकता, मखाणे आपण छान असे भाजून घेतलेले आहेत. आता मखाणे भाजले कसं ओळखायचं, तर एखादा मखाना घ्यावा आणि हातावरती असा कुस्करावा. तो छान असा कुस्करला गेला की समजावं मखाना भाजला गेलेला आहे. आता त्याच्यासोबतच आपण घेतलेला आहे इथे 2 वाट्या शेंगदाणे. शेंगदाण्याचे फायदे सांगायची गरज नाही, अनगिनत असे शेंगदाण्याचे फायदे आहेत आणि मखाण्यासोबत याचं कॉम्बिनेशन भरपूर लाभदायक असतं. म्हणून आपण इथे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत आणि हे सुद्धा आपण आता छान असे खरपूस भाजून घेऊयात. शेंगदाणे छान असे खरपूस भाजावे, त्याने आपले लाडवाला एक चव येते. आणि शेंगदाणे जर तुम्ही व्यवस्थित भाजले नाहीत तर लाडवाला वास लागण्याची शक्यता असते. म्हणून शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्या. लो टू मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे भाजावे, हाय फ्लेमवरती कधीही शेंगदाणे भाजू नये. त्याने काय होते, वरतून तर त्याचे टरफलं तर भाजल्या जातात, स्पॉटही येतात त्याच्यावरती छान, पण आतमध्ये शेंगदाणा भाजला नाही जात. म्हणून लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त असा बघू शकता, हाताने केल्या टरफल निघालं. तर आता आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झाले, तर काढून घेऊयात. सोबतच आपण याच्यामध्ये घातलेला आहे 1 वाटी बदाम. बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम आपलं हृदय स्वस्थ ठेवतं, स्मरणशक्ती वाढवतं, वजन कमी करण्यास मदत करतं आणि पचनक्रियासुद्धा सुधारतं. कारण याच्यामध्ये फायबर असतं, प्रोटीन असतं, व्हिटॅमिन ई असतं, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असं भरपूर प्रमाणात बदामामध्ये असतं. म्हणून बदाम जरूर खावं. लहान मुलांनीच काय तर स्त्रियांनी तर आवर्जून खावं, कारण या सर्व पोषण तत्वांची सर्वात जास्त गरज जर कोणाला असेल तर स्त्रियांनाच असते. कारण मासिक पाळीमध्ये अंगदुखी, हातपाय दुखणे, शरीर कमजोर होणे, थकवा आल्यासारखा वाटणे, म्हणून बदाम जरूर खा. सोबतच आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे खोबरं. तर इथे बघा, मी डेसिकेटेड खोबरं वापरलेलं आहे. तुम्ही जर घरी तुमच्याकडे नारळ असेल तर तो किसणीवरती किसून घ्या आणि ते वापरलं तरीही चालेल, याच्यापेक्षा जास्त फायदेमंद असतं ते. आता खोबरं हे तेलाचं स्रोत आहे. आपल्याला उठता बसता सांधेदुखीचा त्रास असतो, बरेच जणांचे टोंगळे कटकट असा आवाज येतो उठताना बसताना, तर त्यांनी शेंगदाणे, तीळ आणि खोबरं हे जास्त प्रमाणात खावं, म्हणजे आपल्या आहारात याचा जरूर सामील करावं. म्हणून आपण या लाडवामध्ये घेतलेला आहे शेंगदाणे आणि खोबरं. तीळ यासाठी वापरत नाही आहे, कारण हे लाडू आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो आणि बरेच जण उपवासाला तीळ खात नाहीत, म्हणून या लाडवांमध्ये आपण तीळ घालणार नाही आहे. जर हे लाडू तुम्ही उपवासाला नसन खाणार, तसे बनवत असाल तर तीळ जरूर घाला याच्यामध्ये 1 वाटी. सोबतच आपण याच्यामध्ये घातलेला 1 वाटी खारीकची पावडर, 1 वाटी मनुके. खारीक खाल्ल्याने
पचन तर सुधारते, सोबतच शरीराला लोहाची जी कमतरता असेल ते दूर होते. कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात आणि स्नायूची ताकद वाढते. या व्यतिरिक्त खारीक रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते आणि त्वचेचं आरोग्यसुद्धा वाढवते. तर म्हणून खारीक जरूर घाला. सोबतच आपण मनुक्का म्हणजेच किसमिससुद्धा वापरलेला आहे. अशक्तपणा भरपूर असतो स्त्रियांना आणि जे उपवास करतात त्यांना तर स्पेशली उपवासामध्ये अशक्तपणा येतो, थकलेल्यासारखं वाटतं. म्हणून मनुक्का जरूर या लाडवामध्ये घाला. आता बघा, जे आपण शेवटी भाजलं आहे ना, ते साईडला ठेवायचं. जसं खोबरं, खारीक पावडर आणि मनुक्का ते वेगळं ठेवलं आहे. मखाणे, शेंगदाणे आणि बदाम हे आता आपण बारीक करून घेऊयात. आता हे तुम्ही वेगवेगळं बारीक करू शकता किंवा एकत्र बारीक केलं तरीही चालेल. आपल्याला सर्वांची पावडरच करायची आहे. तर पाहू शकता मी मखाणे थोडेसे वेगळे बारीक केले होते कारण त्याच्यासोबत बारीक होत नव्हतं. आता सर्व जिन्नस आपण मिळून घेऊयात. आता जे खोबरं आणि बाकीचं साहित्य जे आपण ठेवलं होतं साईडला ते सुद्धा याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता लाडवाला छान अशी चव यावी म्हणून आपण याच्यामध्ये 1 चमचा इलायचीची पावडर घालतोय. फ्रेश इलायचीची पावडर घाला. आता जायफळ जर तुम्ही उपवासाला खात असाल तर जायफळसुद्धा घालू शकता, पण आमच्याकडे उपवासाला जायफळ खाल्ला जात नाही म्हणून मी स्किप करणार. पण तुम्ही हे लाडू जर हिवाळ्यामध्ये बनवत असाल, ऐनवेळी दुसऱ्या वेळेस कधी बनवत असाल तर जायफळ जरूर घाला. तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व साहित्य. आता याच्यात गोडासाठी तुम्ही खांड वापरू शकता, गुळाची पावडर वापरू शकता, मिश्री वापरू शकता म्हणजेच खडीसाखरेची पावडर वापरू शकता किंवा मग पिठी साखरसुद्धा वापरू शकता. बघू शकता ही जी बारीकवाली खडीसाखर येते, एक धाग्यावाली खडीसाखर येते, 2 प्रकारचे असतात, त्यातली कोणतीही वापरू शकता. आपण इथे हे तगार वापरलेला आहे. 1च वाटी मी याच्यामध्ये घातलेला आहे कारण गोड आमच्याकडे जास्त खाल्ला जात नाही. पण तुम्हाला जर छान असं गोड खावंसं वाटत असेल तर 2 वाट्या साखर घातली तरीही चालेल. आता तूप 3-4 चमचे छान याच्यामध्ये तूप घालावं. तुम्हाला जर माहिती असेल तर तूप आपल्या शरीरासाठी खूप 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 फायद्याचं असतं. पण आजकाल काय चालू आहे आणि ही तरुण पिढी, नवीन पिढी काय करते, तूप खाणंच बंद केलं आहे कारण आम्हाला वेट लॉस करायचं आहे, आम्हाला फॅट्स नको. अरे तुपामध्ये नुसतं फॅट्सच नाही आहे, बाकीचं सुद्धा आहे. त्यानेच तर सांधेदुखीचा त्रास वाढला आहे, कंबरदुखीचा त्रास वाढला आहे कारण तूप खाणंच बंद केलं आहे. असं करू नका. तूप जरूर खा, प्रमाणात खा, पण जरूर खा. आता इथे बघा, हे लाडू जर तरी वळले जात नसतील तर काय करावं, परत एकदा मिक्सरला हे फिरून घ्यावं. त्याने काय होईल, तुपाला, साखरेला छान असं मॉइश्चर येईल आणि लाडू आपसुकच वळला जाईल. तुम्हाला जर वाटत असेल त्याच्यामध्ये तुम्ही आणखी तूप घातलं तरीही चालेल. लाडू पाहू शकता मस्तच परफेक्ट झालेला आहे. चला, सर्वच लाडू इथे मी वळून घेतलेले आहेत. आता हे लाडू तुम्ही कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा. महिनाभरही खराब होणार नाहीत. रोज 1 लाडू सकाळी घ्यावा, वरतून कोमट दूध घ्यावं. म्हणजे याचे अनगिनत असे फायदे तुम्हाला मिळतील. घरातील लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत हे लाडू खाऊ शकता. तर जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.